आम्ही सगळे इंडियन नॅशनल काँग्रेसीचे 36 कॅन्डिडेट आज बांबोळेच्या जागृत उर्सा मुखार शपथ घेतात की आम्ही निवडून येतगीर फुडली 5 वर्सां काँग्रेस पक्षा बरोबर एक निश्चित रावतले एका बरोबर काम करतले आणि या राज्या खातीर वावुरतले कोणे कितले आमिष दाखयले खंयच्याच परिस्थितीत काँग्रेस पक्ष सोडून वचपाचे ना बाप्पा आमचेर बेसांव घाल आनी आमकां रक्षण कर तो सगळ्याक पळयता ताजे रिजल्ट आज सचे शिशुपालाचे 100 अपराध माफ करतगीर कृष्णान सुदर्शन चक्र सोडिले तसो देव सगळ्यांचे पळयता ताजो टायम येता तेन्ना देव ताका बुद्ध शिकयता हें लक्षांत So, secondly, go political issue. Today, 8 MLAs of Congress have joined the BJP. What do you have to say? See, it was something which was waiting to happen. Sooner or later, it is bound to happen. People have seen the development done by the BJP party, by the BJP government. And naturally their people in their constituencies were literally pressurizing them. What are you doing? You can't do anything. We want development. We want things to happen as far as our constituency is concerned. So that's how it is a logical conclusion of people ultimately gravitating to a good party, that is the BJP, and to a ruling party. Yeah. Hello. Suddenly also head it up. सर माशी पुढे पहिला सर आजच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे 8 आमदार भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतात. त्या पत्रकार परिषदेक आमच्या बरोबर उपस्थित आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, गोंय राज्याचे आदले मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेता
दिगंबर कामत, काँग्रेसचे लीडर ऑफ ऑपोजिशन कळमुट, आदले लीडर ऑफ ऑपोजिशन आणि कळमुटचे आमदार मायकल बाब लोबो, अलेक्स सिकेर, सगळे आमदार जे आज भारतीय जनता पार्टीन जॉईन जातात ते दिलेला लोबो, केदार नायक, राजेश फळदेसाय, संकल्प आमोणकर आणि रुडॉल्फ फर्नांडीस. हांव तुमचे ह्या पत्रकार परिशदेक सगळ्या पत्रकारांचे हार्दिक स्वागत करता. आणि गोंया भितर ज्या तरेन देशभरा भितर भारतीय जनता पार्टी बऱ्या तरेन काम करता केंद्राक आनी गोंयांत, आनी ताका लागून देशभर मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या राजकीय पार्टींचे फुडारी हे भारतीय जनता पार्टीन प्रवेश करतात. गोंयांत सुद्धा ज्या तरेन भारतीय जनता पार्टीचें काम आणि सरकारचें काम आमचे डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री फुडें व्हरत आसात, ताका लागून आज एक गोंया भितर 8 आमदार काँग्रेसचे हे भारतीय जनता पार्टीन प्रवेश करतात. आणि ताका लागून भारतीय जनता पार्टी गोंया भितर ह्या सगळ्यांच्या आदारार आनी स्ट्रॉंग जाल्ली आसा. हांव तेंचे अभिनंदन करता. भारतीय जनता पार्टीच्या परिवारान तेंचे स्वागत करता. कारण वेगवेगळे ज्येष्ठ नेता जे पार्टी म्हण आसत पण स्वताच्या वैयक्तीक हाचेर स्वता निवडून येवपाची ताकद आशिल्ले अशे वरिष्ठ नेता आज परत पार्टी भितर येतात. आमचे दिगंबर बाब कामत हे गेली 8 टर्म निवडणूक विधानसभेचे जिखिल्ले आसात मडगांव हांगासर. म्हाका येता की 2005 नंतर आमी परत केन्नाच निवडणूक जिखून आशिल्ले, कारण ते भारतीय जनता पार्टी बरोबर 94 जिखून आयिल्ले, 99 जिखून आयिल्ले, 2002 जिखून आयिल्ले. आणि त्यामुळे एकंदर अजून पर्यंत त्यांच्या राजकीय कारकिर्दी भितर एकही निवडणूक ते थंय हारुना. ते आज पार्टीन प्रवेश करतात. नुवेचे आमदार अलेक्स बाब सिकेर हे सुद्धा तसे सिनियर लिडर आणि संसदी भितर त्यांचे नाव आसा असे नेते आज पार्टी भितर जॉईन जातात. आमचे आदले आमदार, आमचे आदले मंत्री आणि मध्यंतरी जे पार्टी सोडून गेले पण परत एकदा त्यांनी ठरवले की भारतीय जनता पार्टी भितर प्रवेश करप. आमचे कळमुटचे आमदार मायकल बाब लोबो हे परत एकदा भारतीय जनता पार्टी भितर प्रवेश करतात. त्यांच्या बरोबर दिलेला लोबो आमची शिवोलीचे आमदार केदार बाब नायक, सालेगांवचे आमदार हे सुद्धा आज पार्टी भितर परत एकदा येतात. राजेश फळदेसाय, संकल्प आमोणकर आणि रुडॉल्फ फर्नांडीस. हांव हेंचे सगळ्यांचे पार्टी भितर स्वागत करता, अभिनंदन करता. आणि पार्टी भितर त्यांची रीतसर आमी पार्टीची प्रायमरी मेंबरशीप जी आसा ही दिवन त्यांचो पार्टी भितर प्रवेश करता. सगळ्यात पयलीं काँग्रेसचे आदले ज्येष्ठ नेता आणि मडगांवचे आमदार दिगंबर कामत यांचो पार्टी भितर हांव प्रवेश करता. सर मातशें पळयता सर. सर मातशें पळयता सर. अलेक्स सिकेर सर. सर मातशें पळयता सर. मायकल लोबो सर. Okay. सर मातशें पळयता सर. सर मातशें पळया. केदार नायक, केदार ओके. सर मातशें पळया. संकल्प आमोणकर
सर मातशें फुडें राजेश फळदेसाय अभिनंदन. सर मातशें हांगा पळया सर रोडाल फर्नांडीस लिंक सर मातशें हांगा पळया सर आणि दिलेला लोगो सर मातशें फुडें पळया सर मातशें हांगा पळयता फुडें सर पहिली ग्रुप घेता सर मातशें हात सकयल सर मातशें फुडें मातशें हात सकयल सेवेकर सर स्ट्रेट बाय सर मातशें स्ट्रेट सर मातशें पुढे ओके प्रेस कॉन्फरन्सान परत एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता. आणि काँग्रेसची जी भारत जोडो यात्रा असली गोंयांतल्यान काँग्रेस छोडो यात्रा सुरवात जाता. 8 आमदारांचे हांव भारतीय जनता पार्टीत स्वागत करता. आणि जशें तेंच्यांनी म्हटलां की ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचे नवभारत निर्माण ही संकल्पना ह्या अमृत काळात साकार करपा खातीर आणि गोंयचो विकास फुडें व्हरपा खातीर जशे 8 आमदार आमच्या बरोबर आयल्या तेंचे खरोखरूच मना काळजांतल्यान हांव परत एकदा स्वागत करता. आणि निश्चित रित्या आमी जशें म्हणटा की फाटल्या टेन्युअरान भारतीय जनता पार्टीचे 27 आमदार आशिल्ले आणि आमी संकल्प सोडलेलो 22 प्लस 22 सोंपच्या पयलीं 28 आमदार भारतीय जनता पार्टीचे स्वताचे आसा. आणि गोंयांत भारतीय जनता पार्टीची पाळामुळां घट्ट जावपाक लागलेली आसा. येता त्या 2024च्या निवडणुकेत आमी निश्चितच दोनूय सीट तर जिखतलेच. बट गोंयच्यान जी काँग्रेस छोडो यात्रा सुरवात जाल्या ती पुराय देशभर गोंयांत वेगवेगळे काँग्रेसचे लिडर हे सोडून देश राष्ट्र हिता खातीर म्हाका दिसता भारतीय जनता पार्टीक मेळटले जॉईन जातले आणि मोदीजीचे हात बळकट करतले. आणि आमचे स्वप्न जे आसा कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत की पुराय येता त्या 2024 400+ सीट घेऊन मोदीजी परत एकदा देशाचे पंतप्रधान जातले. आणि हो अखंड भारत देश विश्वगुरू जावपाच्या मार्गात निश्चितरित्या मोदीजीची लिडरशीप इट इज एन ग्लोबल लिडरशीप सगळ्यांनी मान्य केल्ली आसा. हे आमी परत एकदा गोंयांतल्यान दाखोवन दिल्ले आसा. हांव तुमचे देव बरें करूं म्हणटा. कितें कंडिशन कितें घातलं येवपाक? अनकंडिशनल सगळे जाण जॉईन जाल्ले आसा. तांच्यानी एकूच सांगला की गोंयचो विकास हो एकूच ध्यास ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांची नवभारत संकल्पना ज्या पद्दतीन देशभर पुराय ते काम करता. गोंयचो विकास खंयसरूच फाटीं उरचो न्ही त्याच पद्दतीन गोंयचो विकास फुडें वयतलो ह्या तत्वाचेर 8 जाण जॉईन जाले. एकदा सांगता भारतीय जनता पार्टी ही केंद्रीय नेतृत्व करपी पार्टी आसा. ही रिजनल पार्टी न्ही. आमी सदांच राष्ट्र हिता खातीर काम करीत आसा म्हणे. आता उरल्या काँग्रेसीचे स्कीम टोटल गोंयच्यान काँग्रेस क्लीन जावपाची म्हणून हांवें म्हटलां की काँग्रेस छोडो आंदोलन सुरू जाल्लें कोणाक जॉईन अजूनय जायन दिसता आसत जाल्यार होड्यांक चड गर्दी जाली काय होडे एक एकदां बुडटा तशें बी जावंक शकता. वड्यानी हांगा ही व्हडली फेरीबोट आहा भारतीय जनता पार्टी. पूण ह्या फेरीबोटीन समज कांयच कसलोच निर्णय जावंक ना.
आता मायकेला त्रास असतो पार्टीचा आमदार आहात. ना तुझ्या पद्धतीने त्रास आहे नेमका बाबू हांवें सांगलें भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय पार्टी आसा. आज भारतीय जनता पार्टी में 8 MLA ज्वाइन हो रहे हैं. मैं उनका स्वागत करता हूं. हमारे साथ में हमारे पार्टी के अध्यक्ष सदानंद शेठ तानवड़े. छोड़ो यात्रा स्टार्ट हो चुकी है. इसी तरह से पूरे देश भर में कन्याकुमारी से लेकर कश्मीर तक सभी लोग कांग्रेस को थोड़े थोड़े छोड़ रहे थे, अभी लमसम में छोड़ रहे हैं. इसी तरह से पूरे सभी छोड़ के भारतीय जनता पार्टी या बाकी जो राष्ट्रहित वाली पार्टी को जोड़ेंगे. निश्चित रीत्या ऑनरेबल प्राइम मिनिस्टर आणि 2024 के इलेक्शन में बड़ी जीत ऑनरेबल प्राइम मिनिस्टर को मिलेगी. धन्यवाद. सांगले कशाची परिस्थिती आहे किती करते तेव्हा सांगले तू निर्णय घे आपण तुझ्या party where Honorable Prime Minister Narendra Modi's vision people have seen across India, and the Congress party says that we are going to bring the people together, Bharat Jodo Yatra, but it is not true. From internal, the topmost leaders, the senior leaders, Ghulam Nabi Azad, all those other leaders, if you look at the utterances of Kapil Sibal, they are top leaders of this country. Once upon a time, those people were the main people of the Congress, the pillars of Congress. They have given a signal to the party that this Bharat Jodo Yatra is not going to bring any difference to the party. The internal leadership had to be strengthened, which nobody is taking care. So Bharat Jodo Yatra is going to be a failure, and which has started from Goa, that is today. कि Congress छोड़ो, all the leaders are going to leave Congress. You will see in the days to come, very few days you will see. You don't have to wait for a year. You will see within the next 3 months, 4 months, 5 months, 6 months, all the top leaders who had strengthened the Congress party are going to leave that party, because there is too much of indifferences which is happening. They don't care from this post to the next position, means where they are sitting in one meeting room, they have so much of differences, and the leadership does not care about it. So this is the main reason that the people of India have seen that it is not worth to stay in this the 125 years old political party. So they have people are leaving. So when people tell us, we are representing the people of the state of Goa, people tell us to leave, we have to hear their voice, and they have told us to leave, and we have. It is a homecoming for me, but at the same time we have to hear the people. The people of Goa, the people of our constituency have told us that this Bharat Jodo Yatra is not going to be a success at all, because people have seen the way there is a big infighting within the topmost leaders of the Congress. Everybody is not on the same page. I would understand 1 or 2 leaders. These are all the leaders are not there for this party, and they are on the verge of leaving the party. This is the main reason. लोकांनी सांगले, this is we have not going to vote for this party.